खरेदी खतामध्ये खाडाखोड करून महारवतनाच्या जमिनी आपल्या मुलीच्या नावावर लावल्याच्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये चमेलीबाई तायडे यांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर बोदवड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आणि खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये मोठा गदारोळ उठल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये 85 वर्ष चमेलीबाई तायडे आपल्यासोबत आहेत। आजी काय सांगा, हा सगळा प्रकार काय आहे, काय तक्रार दिली होती, काय अडचण आहे तुमची? हे बा दादा, मी सरळ सांगते, पण हे कागद आहे ना, मला लिखापडीचे काही येत नाही। बर, मी नात्र सांगते तुम्हाला त्याच्यात काय लिहिलं आहे काय नाही। मी अडाणी बाई आहे। बरोबर। हां, तर ते ह्या एकनाथ खडशानं खरेदी केली ती, पण त्याच्या लेकचं नाव नव्हतं। बर। हां, आता त्याने म्हणाल कसं झालं आहे की हे लेकच्या नावावर केलं तर हे जमीन काही भेटावं नाही द्यायले। एकनाथ खडशाचं म्हणणं हे, आणि मग तेव्हा त्याची लेक कुठे गेली ती। पण आजी, एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की रीतसर आम्ही खरेदी केलेली आहे, वर्ग 1ची जमीन आहे, महारवतनाची जमीन नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं। ही महारवतनाची जमीन आहे का? मग हे भिकाबना महाराची जमीन आहे बापा, कशी ते काय? नाही म्हणतात तो ना। काय नाही म्हणीन, आता ते एवढं दप्तर सत्याचं घेतो आणि आता खोटं खोटं शब्द का देतो आहे? त्या खरी खरी सांगायला पाहिजे की मी ना असं केलं आहे दादा, तसं केलं आहे दादा, असे शब्द तुम्हाला द्यायला पाहिजे त्यानं। हे महारवतांची जमीन आहे, भिकाबना महार। पण जर महारवतनाची जमीन होती तर मग तुम्ही एक खडसेंना का दिली ती? अरे का दिली दादा, तर मी ना तर भाषण केलं की मी मये लेकरं नदान होते, तो आडून पडला, दमदट्ट्या दिल्या, त्याच्यामुळे हे जमीन फसल्या गेली आहे। नोकरीले लावू, फलानं लावू, साखर कारखाना टाकू, हे जमीन त्यानं आमच्यावर दबाव टाकून हे जमीन त्याच्या ताब्यात गेली आहे। म्हणजे तुम्हाला दबाव आणल्यामुळे जमीन द्यावी लागली तुम्हाला? हा, मग आता काय करा, आमचे 2च घरं होते, तिसरं हे घर होतंच ना। आजी, असं एक सांगितलं जातं की या ठिकाणी साखर कारखाना उभारला जाईल, त्या ठिकाणी आपल्या मुलांना नोकऱ्या दिल्या जातील, असं सांगितलं होतं काही? हा, मग त्यानं सांगितलं होतं ना की तुमच्या मुलाला नोकऱ्या लावू, या आधी साखर कारखाना टाकू। मग म्हणून तुम्ही जमीन दिली? मग म्हणून हे जमीन त्या लेकरायच्या यानं ते हे म्हणून जमीन त्याच्या ताब्यात गेली। नाही पण तर आता याला बरेच वर्ष झाले, किती वर्ष झाले या सगळ्या गोष्टी? 24 वर्ष होत आहे। मग या 24 वर्ष साखर कारखाना नाही झाला इथे? कुठे झाला? कुठे दिसते तुम्हाला? वखर नागरचं दिसतोय बाप। तर मग एवढ्या म्हणता यशाने, एवढ्या यशाची तो खोटा खोटा बोलतोय। मी सोयाबीन पेरतो, मी फलानं पेरतो, कुठे आहे आता तुम्ही तुमच्या नजरनं पाहताय। आमचे काही खोटे शब्द नाही आहे काही, आमचा खरी खरी न्याव आहे दादा। आमची महारवतांची जमीन त्यांना आमच्या पोटाला भाकर देऊन देवा। बरोबर। आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी हेच आहे, आमची 24 वर्षाची भरपाई, आणि आमची मागणी हे आहे की आमची वतनाची जमीन, महारी वतन, हे त्यानं वापिस करावं। म्हणजे जमीन परत मिळावी हा, पण ताई, आजी ते असंही म्हणतायत की बाबा या व्यवहाराशी माझा काही एक संबंध नाही, त्यांच्या मुलीचा व्यवहार आहे सगळा। मग मी तुम्हाला सांगते ना, त्याची पोर होतीच ना तेव्हा, त्याच्या जर पोरचं नाव देता तर आम्ही जमीन दिली नसती। पण ह्या लेकरायच्या यानं गोरगरीबाले लेकरायला नोकऱ्या लागताय, हे जमीनवर कारखाना पडतोय, त्यामुळे त्याला हे जमीन भेटल्या गेली आहे। तळवेल, काऊरखेडा आणि मानपूर, त्याने इथल्या लोकांची फसवगिरी केली आहे। किती लोकांची फसवणूक केली? आता हे एवढा पलाट आहे ना दादा, आता त्याच्या कोणाचे नाव सांगू मी? आणि एकूण किती जमीन दिली तुम्ही तुमची? आमचे 6.5 एकर। बर। आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही जे आमच्या तकदीरात आहे, आमची जमीन लिहेल तेच सांगू शकू। बरोबर। आजीचे नातू देखील आपल्यासोबत आहेत, तुम्ही काय सांगाल? तुमचा परिचय द्या आणि त्यानंतर नक्की काय प्रकार झालेला आहे, काय अडचण आहे? मी अर्जदारांचा नातू आहे, माझं नाव उत्तम तायडे। हा विषय असा आहे, 2002 साली एकनाथराव खडसे यांनी ही जमीन साखर कारखान्याच्या नावाने घेतली होती आणि त्यांनी अशा आश्वासने दिले होते की आम्ही या जमिनीवरती साखर कारखाना उभारणार आहेत आणि साखर कारखाना उभारल्यानंतर या कारखान्यामध्ये आम्ही तुमच्या घरातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार आहे। आणि म्हणून त्यांनी आमच्या आजीकडनं किंवा आजोबाकडनं यांच्याकडनं ही जमीन त्यांनी बळकावून घेतली एका प्रकारे।
पण आता खडसेंचं असं म्हणणं आहे की याला 24-25 वर्ष झाले, आत्ताच हे सगळे राजकीय दबावापोटी किंवा यापोटी सगळं समोर आणलं जात आहे, बरं यात कुठलंही तथ्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरं विषय असा आहे साहेब, आम्ही गेल्या काही वर्षापासून या प्रकरणाचा पाठलाग करतोय. मध्यंतरीसुद्धा आमचे काका लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणा केली आहे, त्यांना विचारपूस केली की कमीत कमी आमच्या मुलांना कुठेतरी जॉब द्या, कुठेतरी कामाला लावा, तर ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे. त्यानंतर त्यांना विचारणा केली की तुम्ही या जमिनीवरती साखर कारखाना उभारणार होते, त्या नावाने तुम्ही साखर कारखान्याच्या नावाने जमीन घेतली आहे, तर तो प्रकल्प तुम्ही उभारणार आहात नाही आहेत किंवा कधी करणार आहेत, तर ते सुद्धा त्यांच्याकडनं तो विषय त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्यांनी टाटाटाट केलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा लास्ट टाईम आमचे काका लोक त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांचे असे शब्द होते की ती जमीन मी रितसर खरेदी केलेली आहे, तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करा, तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करा. त्यांनी म्हटलेलं आहे की महारवतनाची जमीन नाही, वर्ग 1ची जमीन आहे आणि त्यामुळे कुठलंही बेकायदेशीर काम आपण केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही आमच्याकडे आम्ही ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेव्हा आम्ही आंदोलनं केले, कारण आम्ही 2021 पासून या प्रकरणाचा पाठलाग करतोय, त्यानंतर आम्ही बऱ्याचदा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनं दिले, तक्रार अर्ज दिले, आंदोलनं काय केले. त्यानंतर आम्हाला 10 मार्चला 10/3/2026 जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला अहवाल मिळाला. तर त्या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ते वर्ग 2 6 जमीन आहेत म्हणून. ती जमीन महारवतनाची जमीन आहे. आणि वर्ग 1 जे म्हणताय ते त्यांनी घेतल्यानंतर 2002 साली त्यांनी ती जमीन खरेदी केला, म्हणजे घेतल्यानंतर ती जमीन त्यांनी वर्ग 1 मध्ये कन्वर्ट केली. तर नेमकी त्यांनी ते कशी केली? म्हणजे नंतर झाली ती वर्ग 1 मध्ये, नंतर झालेली आहे ती वर्ग 1 मध्ये. म्हणजे खरेदी केली त्यावेळेला ती महारवतनाची जमीन होती. खरेदी केल्यानंतर ती वर्ग 1 ची जमीन झालेली आहे. बरं. हां, मला एक सांगा, आज सगळा व्यवहार किती रुपयांचा होता, त्यातले तुम्हाला किती पैसे मिळाले, किती सगळे मिळाले पैसे तुम्हाला सगळ्या व्यवहार? नाही, त्यांनी त्यावेळेस, आता आजीकडनं आम्हाला माहिती मिळते, आजीकडनं आजोबाकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यावेळेस त्यांनी फक्त ठरलेलं जे काही होतं त्यांचं, त्यापैकी त्यांनी फक्त 51,000 रुपये त्यांना दिलेले होते. त्यानंतर बाकी जी उर्वरित रक्कम होती ते आम्ही तुम्हाला 2 दिवसांनी देऊ, 4 दिवसांनी देऊ, असं त्यांचे शब्द होते. किंवा त्यांच्या माणसांना समजा विचारपूस केली असता ते सांगायचे भाऊ येणार आहेत, भाऊ देणार आहेत, असे म्हणजे या प्रकारे ते इग्नोर करायचे, टाळाटाळ करत होते. तर आजपर्यंत त्यांनी उर्वरित रक्कम दिलेली नाही, तसं आजी आणि यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळते. पण उलट खडसेंचं म्हणणं आहे की जास्ती रक्कम दिली गेली तुमच्या परिवाराला. नाही, तर आम्ही तेच सांगतोय की आमच्या आजीकडनं, या लोकांकडनं, कारण आम्ही तर लहान होतो, आमच्या आजीने तेच सांगतायत की आम्हाला आतापर्यंत उर्वरित रक्कम मिळालेली नाही आहेत आणि आम्ही स्वतः या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा तो विषय त्यावेळी टाळलेला आहे. एवढे वर्ष का हे केलं, राजकीय याच्यामुळे जे सगळं पुढे आणलं जातं असं त्यांचा आरोप आहे. नाही, यात राजकीय स्टंट वगैरे कुठला काही प्रकार नाही आहे. विषय असा आहे की आम्ही बऱ्याचदा आमच्या कुटुंबातील काही मंडळी बऱ्याचदा त्यांना मध्यंतरी जाऊन भेटलेली आहेत. काही वर्षानंतर, समजा 1 वर्षानंतर म्हणा, 2 वर्षानंतर म्हणा, काही कालावधीनंतर त्यांना भेटत गेलेली आहेत, त्यांना विचारपूस करत गेलेली आहे किंवा त्यांना रिक्वेस्ट करत गेलेली की साहेब काहीतरी बघा, एक तर मुलांना जॉबला लावा, कुठं काहीतरी, असं त्यांनी इग्नोर केलेलं आहे. तर आज गेल्या 2021पर्यंत आम्ही त्यांच्याशी या संदर्भात, समजा आमच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी या पद्धतीने चर्चा केली. आम्ही वाट बघून होतो. बरोबर. आता मागणी काय तुमची? आता आमची अशी मागणी आहे की त्यांनी जमीन परत करून द्यावी. बरोबर. महारवतनाची जी जमीन आहे ती परत करून द्यावी. कारण जेव्हा आम्ही आंदोलन छेडलं आणि आम्हाला जेव्हा ते अहवाल मिळाल्यानंतर आम्ही दुय्यम निबंधककडनं आम्ही त्या सदर जमिनीचं खरेदी खत काढल्यानंतर आम्हाला त्यामध्ये खरेदी खतामध्ये सुद्धा आम्हाला खाडाखोड आढळून आली आणि ते खाडाखोड आढळून आल्यानंतर मग आम्हाला समजलं की हा खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. बरोबर. तर हे होते चमेलीबाई तायडे आणि त्यांचा परिवार. त्यांचं असं म्हणणं की एकनाथ खडसे यांनी खरेदी खतामध्ये खाडाखोड केली आणि त्या माध्यमातून साखर कारखाना या ठिकाणी उभारला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणूनच खरं तर आम्ही त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र या गेल्या 25 वर्षात या जमिनीवरती कोणताही प्रकारचा साखर कारखाना उभारण्यात आला नाही आणि आपली फसगत झालेली आहे. त्यामुळे आता या आमच्या महारवतनाच्या जमीन आम्हाला पुन्हा परत मिळाव्या आणि गेल्या 25 वर्षातला या जमिनीपासून जो काही मोबदला मिळाला पाहिजे होता तो देखील मिळावा अशी मागणी त्यांनी आता आपल्याकडे केलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.